श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या 23 जानेवारी वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे वसंत पंचमी. माघ शुद्ध पंचमी यालाच म्हटले जाते. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असं सुद्धा म्हटलं जातं. वसंत ऋतूला ऋतूचा राजा असं म्हटलं गेलेलं आहे. तर या दिवशी नवीन ऋतूचे स्वागत केले जाते. या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा केली जाते. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असं म्हणतात की या दिवशी वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू होतो. हा दिवस सरस्वती जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी म्हटली जाते. या दिवशी मुलांच्या अभ्यासामध्ये भरभरून यश मिळावं व त्यांच्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होण्यासाठी आणि बुद्धीमध्ये प्रगती होण्यासाठी या दिवशी देवी सरस्वती देवीची पूजा केली जाते. असं म्हटलं जाते की एकदा फिरत असताना सृष्टी निर्माता ब्रह्मदेव यांना अवतीभोवती शांतता वाटू लागली. त्यामुळे येथे काही कमतरता आहे असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या मुखातून वीणावादन करीत देवी सरस्वती प्रगट झाली होती अशी कथा आहे. पंचमी जी आहे तर वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला काही नैवेद्य दाखवला जातो. कोणता नैवेद्य दाखवला जातो, त्याचबरोबर या दिवशी काय करावे काय करू नये आणि मुलांच्या साठी असा एक उपाय करायचा आहे. या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत व सरस्वती देवीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते. आणि घरातील आई आहे तर मुलांसाठी असा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होईल, त्याच्या जीवनात येणारे संकट विघ्न हे दूर होतील. त्याचबरोबर आपल्या मुलाची भरभरून प्रगती होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. तर हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे, कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम गण गणपतये नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला दाखवण्यासाठी आपण बुंदीचे लाडू, नारळाची बर्फी, खिचडी किंवा केशरी, राजभोग तुम्ही अशा विविध प्रकारची भाजी किंवा देवीला अर्पण केला जातो. केळीची डाळ, पन्हे यांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीच्या पूजेला खूप महत्त्व आहे. या दिवशी लोक मातेची पूजा करत असतात. वसंत पंचमीच्या दिवशी काही गोष्टी केल्याने आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असते. म्हणूनच हिंदू धर्मात वसंत पंचमी सनातन धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि शुभ सण म्हटला जातो. हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो, जो हिवाळा आणि उन्हाळ्याच्या दरम्यान हवामानाची सुरुवात जी आहे तर ती दर्शवत असतो. वसंत पंचमी सनातन धर्मात अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ सण म्हटला जातो. हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा करायचा असतो, जो हिवाळा आणि उन्हाळ्याच्या दरम्यान हवामानाची सुरुवात दर्शवत असतो. या दिवसाला पिवळ्या मोहरीचे पिकं शेतामध्ये बहरलेली दिसतात, जे वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. म्हणूनच वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा केली जाते, जी ज्ञान, कला, बुद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले गेलेले आहे. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान जे आहे तर ते केले जातात. यंदा वसंत पंचमीच्या दिवशी मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यामुळे मुलांच्या कोणत्याही कार्यामध्ये सफलताही मिळेल. कारण माता सरस्वतीचे पूजन केल्याने धार्मिक विश्वासानुसार देवी सरस्वतीची पूजा केल्यामुळे व्यक्तीला ज्ञान, बुद्धीचे वरदान प्राप्त होते. वसंत पंचमीला देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने जीवनात सकारात्मक बदल जे आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळत असतात. मुलाच्या शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होते. शिक्षण आणि सांस्कृतिक उन्नतीचे प्रतीक या देवीला म्हटले गेलेले आहेत. वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि ओम सूर्यदेवाय नमः असं म्हणायचं आहे, ज्यामुळे मुलांचं आरोग्य हे चांगलं राहील. अत्यंत पुण्यकारी या सूर्यदेवाला जर तुम्ही अर्घ्य देत असाल तर अत्यंत शुभ मानले जाते. यानंतर माता सरस्वती देवीची तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर एखादा फोटो असेल लक्ष्मीपूजनचा तर त्यामधील जी देवी सरस्वती आहे तर त्यांची पूजा करण्यासाठी आपल्याला फोटो मांडायचा आहे. माता सरस्वतीला पिवळ्या रंगाचे कपडे,
किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, बुंदीचे लाडू असेल तर हा नैवेद्य ठेवायचा आहे. पिवळा रंग वसंत ऋतूचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते आणि या रंगाची पूजा केल्याने ज्ञान व बुद्धीचे दृष्टीने जीवनात सकारात्मक बदल जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणून या दिवशी अशा पद्धतीने हळदी कुंकू शुद्ध तुपाचा दिवा लावून पूजा करायची आहे. आता वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी सरस्वती मातेला भोग म्हणून पिवळा गोड भात किंवा केशर खीर बनवणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते. या दिवशी पेन आणि कागद आणि जी नोंदवही आहे आपण ज्यावर लिहित असतो रोज, तर नोंदणी वही जी आहे ज्यामध्ये आपण हिशोब लिहित असतो तर त्या हिशोबाची उद्या पूजा केली जाते. सर्व एका पाटावर जिथे माता सरस्वतीचा फोटो मांडलेला आहे, शुद्ध तुपाचा दिवा लावलेला आहे. आपल्या बॅगमधल्या सर्व ही वस्तू आहेत, पेन असेल किंवा वही असेल किंवा एखादी नोंदणीची वही असेल तर त्याची पूजा करायची आहे. वसंत पंचमीच्या दिवशी पूजा केल्याने व्यवसाय असेल किंवा दुकान असेल किंवा जीवनात यश आणि प्रगतीची नवीन संधी आपल्याला प्राप्त होते. माता सरस्वतीच्या आशीर्वादाने ज्ञान व बुद्धी आणि समृद्धीमध्ये वाढ होते, ज्यामुळे जीवनात सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतात. वसंत पंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत तर पहा, वसंत पंचमीच्या दिवशी झाडे वनस्पती चुकूनही तोडू नये, कारण हा वसंत ऋतूचा प्रारंभ होत असतो. निसर्गाची या दिवशी कदर जी आहे तर ती केली जाते, निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. यामुळे कोणतंही झाडे जे आहेत तर या सरस्वती जेव्हा आपण पूजन करत आहात किंवा वसंत पंचमीच्या दिवशी झाडे तोडू नका. वसंत पंचमीच्या दिवशी घरामध्ये कांदा लसूण मांसाहारी पदार्थ किंवा मद्यपान टाळावे आणि या दिवशी चुकीचे शब्द जे आहेत तर ते कोणाला बोलायचे नाहीत. त्याचबरोबर या दिवशी चुकीचे शब्द कोणाला बोलू नये. या दिवशी फक्त उपवास करायचा आहे, सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे आणि आपल्या बोलण्यामध्ये संयम ठेवायचा आहे. कोणत्याही प्रकारचे जे कठोर शब्द आहेत तर ते चुकूनही वापरायचे नाही. अशा पद्धतीने हे नियम जर पाळले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते आणि देवी सरस्वतीचा आशीर्वाद हा वर्षानुवर्ष आपल्या मुलांबाळावर राहत असतो. तर आईने मुलांसाठी हा उपाय कशासाठी करायचा आहे तर पहा, मुले जे आहे हे लिहितात पण त्यांना वाचता येत नाही. काही मुलं असे असतात की वाचलेलं लक्षात राहत नाही, ते विसरून जातात. पाठ केल्यानंतर परीक्षा जवळ आल्यानंतर ते घाबरायला लागतात व 10वीच्या पेपरमध्ये तो सारखा फेल होत आहे. म्हणूनच या 23 जानेवारीला आलेली जी वसंत पंचमी आहे हा एक महा उपाय आवर्जून करायचा आहे. जर लहान मुलगा असेल तुमच्या घरामध्ये किंवा त्यांच्याच्याने हा उपाय करणं जमत नसेल तर घरातील आई आहे तर त्यांनी हा उपाय करायचा आहे. तर या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे. त्यानंतर शुद्ध फुलवात आपल्याला लावायचे आहे, शुद्ध तुपाचीच लावायची आहे. त्यानंतर बॅगमधील सर्व जे वही आहे पुस्तक आहे पेन आहे तर ते सरस्वती पूजन जिथे केलेलं आहे तर तिथे आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर या 5 मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. तर त्यातील पहिला मंत्र आहे ओम सरस्वते नमः, ओम विद्यादायिने नमः, ओम हंसवायिनी नमः, ओम मा सरस्वते देवे नमः, ओम वरप्रदाये नमः. या 5 मंत्राचा जप करत आपल्याला 21 वेळा हा जप करायचा आहे. हा उपाय खूप प्रभावी आहे आणि त्यानंतर मुलाला डोकं टेकून नमस्कार करून प्रार्थना करून माता सरस्वतीला आपल्या मुलाबद्दल जी काही इच्छा आहे, त्याच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला मागायची आहे. माता सरस्वतीच्या पूजनाने मुलाच्या बुद्धीचा विकास होतो, त्याच्या प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळत असते व वाचलेलं लक्षात राहते आणि अभ्यासामध्ये वर्षभर भरभरून यश मिळत असते. तर आपल्याला 23 जानेवारीला सरस्वती पूजा झाल्यानंतर वसंत पंचमीच्या दिवशी लहान मुलाच्या जिभेवर आपल्याला हे जे ए अक्षर आहे तर हे अक्षर जे आहे तर हे सरस्वती मंत्र आहे. हे मंत्र जे आहे तर हे ज्ञान बुद्धी वाणी स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो. म्हणून सकाळी पिवळे वस्त्र आपण घातल्यानंतर सर्वात प्रथम देवीची पूजा अशा पद्धतीने करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला
घरातील जेवढेही पुस्तक आहेत तर त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आणि मुलाच्या जिभेवर आपल्याला हे ए जे आहे हे सरस्वती मंत्र आहे. तर हे आपल्याला काय करायचं आहे, एक तुळशीची काडी घ्यायची आहे, एका वाटीमध्ये मध घ्यायचं आहे. मधाच्या साह्याने आपल्याला मुलाच्या जिभेवर हे ए जे आहे तर हे सरस्वती मंत्र जे आहे तर ते लिहायचं आहे. असं लिहिल्याने मुलाच्या बोलण्यात सरलता येते, अभ्यासामध्ये भरभरून यश मिळत असते. म्हणून हा उपाय जो आहे तर तो आईने मुलांसाठी करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 21 फुलांचा उपाय करायचा आहे. तर तिथे फुले घेत असताना तुम्ही मोहरीचे जी फुलं असतात तर ती पिवळी फुले घेऊ शकता किंवा पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं तुम्ही इथे घेऊ शकता. त्यानंतर भगवान शिव पिंडीवर आपल्याला हे पिवळ्या रंगाचे फुलं जे आहे तर ते अर्पण करायचे आहे. अर्पण करत असताना आपल्याला सर्वात प्रथम जल अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. अशा पद्धतीने तुम्ही जर या 5 मंत्राचा जप करत असाल, जेव्हा तुम्ही वही पुस्तक याची पूजा करत आहात त्या वेळेमध्ये आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. तर तुम्ही मुलांकडून म्हणू शकता किंवा मुलांकडून म्हणून घेऊ शकता किंवा स्वतः म्हटला तरीही चालेल. तर म्हणत असताना ओम सरस्वते नमो नमः, मा सरस्वती नमो नमः, विद्यादायिनी नमो नमः, हंसवाहिनी नमो नमः, जय माता सरस्वती, असे हे 5 मंत्र आहे. हे मंत्र म्हटल्यानंतर मुलाच्या बुद्धीचा विकास होतो, त्याच्या प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळत असते. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपल्याला हा एक मंत्र बोलायचा आहे. मुलाच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे, त्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर हे 4 मंत्र आपल्याला म्हणायचं आहे. जसं की कीर्तिमान भव, आयुष्मान भव, यशस्वी भव, बुद्धिमान भव, निरोगी भव, असे हे 5 मंत्र आपल्याला बोलून सरस्वती मातेचं पूजन करण्यासाठी सांगायचं आहे. असं केल्याने मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती तर होते, तर वर्षभर त्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत असते आणि संकट विघ्न हे दूर होतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दुःख संकट वारंवार येत आहे, कोणत्याही कामामध्ये मन लागत नसेल तर आपल्याला हे एक उपाय आवर्जून करायचा आहे. इथे आपल्याला पिवळ्या रंगाचं एक वस्त्र घ्यायचं आहे. वस्त्र घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे 21 तांदूळ घ्यायचे आहे, अखंड तांदूळ घ्यायचे आहे. त्यानंतर चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि थोडासा गुळाचा खडा आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्यानंतर एक वेळा आपल्याला सरस्वती मंत्र 108 वेळा बोलायचा आहे. आणि हे जे पोटली आहे तर ही पोटली आपल्याला एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे किंवा जिथे पूजा तुम्ही केलेली आहे तिथे तुम्ही ठेवू शकता. नंतर हे तांदूळ आणि हे जे गुळ आहे तर एखाद्या झाडाखाली तुम्ही अर्पण करू शकता. असं केल्याने सरस्वती मातेचा आपल्या मुलांबाळावर भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो, घरामध्ये सुखसंपत्ती येते. जेव्हा तुम्ही हा उपाय करत असता त्या वेळेमध्ये आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे. तुम्ही दिवसभरामध्ये 108 वेळा म्हणू शकता. ओम ए सरस्वते नमः किंवा या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप या दिवशी करू शकता. असं केल्याने बुद्धीमध्ये प्रगती होते, स्मरणशक्ती वाढते आणि अभ्यासामध्ये भरभरून यश मिळत असते आणि मनसुद्धा लागत असते. म्हणून या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे. म्हणून मुलांसाठी हा उपाय आईने आवर्जून करायचा आहे, ज्यामुळे मुलांच्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील, त्याच्या प्रत्येक कामात त्याला यश मिळेल, अडचणी दुःख हे त्याच्यापासून दूर राहील. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामात त्याला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.